पिछले सप्ताह केंद्र सरकार ने कपास पर आयात शुल्क हटाने का फैसला किया। इस फैसले से किसानों के इस सीजन में आने वाली कपास की कीमतों में भारी गिरावट आने की संभावना है। पहले से ही प्राकृतिक आपदाओं से परेशान किसान और भी खराब स्थिति में चले जाएंगे। विदर्भ में कपास एक प्रमुख फसल है। आयात शुल्क माफ करने के इस फैसले से जो विदर्भ पहले से ही किसान आत्महत्याओं के लिए जाना जाता है, वहां के किसान संकट में पड़ जाएंगे। इस संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के सभी पदाधिकारियों ने केंद्रीय कृषि मंत्री भारत सरकार से हमारी कपास पर आयात शुल्क बढ़ाने की मांग को स्वीकार करने का आग्रह किया, अन्यथा तीव्र आंदोलन किया जाएगा। इस मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी की ओर से ज्ञापन सौंपा गया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, तहसील अध्यक्ष प्रमोद सबकाल आदि उपस्थित रहे। संतोष कुमार की रिपोर्ट। आज जळगाव जामोद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आहोत। आपल्याला माहिती आहे, गेल्या 4 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला। अमेरिकेशी संबंध वाईट होऊ नये किंवा अमेरिकेच्या धोरणाला दबून या ठिकाणी केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हा माफ केलेला आहे, रद्द केलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जे मुख्य पीक असणारे कापूस आहे, त्या कापसाचे भाव निश्चितपणे कोसळणार आहे आणि त्याचा फटका हा विदर्भातील शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसणार आहे। अशाच पद्धतीने जर त्यांचे पुढे धोरणं केंद्र सरकारचे राहिले तर शेतकऱ्यांचं आपलं असणारं मुख्य सोयाबीनचं पीक आहे, त्या सोयाबीनच्या पिकाची जर यांनी काय आयात केली तर आपल्याला सोयाबीन उद्या 2500 ते 2800 रुपयाच्या भावात या ठिकाणी विकावं लागणार आहे। म्हणजे हे केंद्र सरकार असेल किंवा हे राज्य सरकार असेल, हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर खेळणारं सरकार आहे। शेतकऱ्यांची कुठलीही पर्वा या सरकारला नाही। तरी आज आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देत असताना एक इशारा दिलेला आहे की जर का यांनी आयात शुल्क हा विषय तिथून वाढवून आयात शुल्काचा विषय जर रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन उग्र प्रकारचं आंदोलन करेल, असा प्रकारचा इशारा आज आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो।